नमस्कार. आज मी करते आहे मस्तपैकी उपासाचे कुरकुरीत बटाटे वडे. अतिशय सुंदर असे छान लागतात. हे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. त्याकरता मी बटाटे स्वच्छ धुवून उकडून घेतलेत. हे नंतर आलं मिरचीची पेस्ट, भरपूर कोथिंबीर, लिंबाचा रस, तिखट, मीठ, साबुदाण्याचं पीठ आणि शिंगाड्याचं पीठ, हे सगळं साहित्य झालं आपलं. आता हे बटाटे मी सोलून घेते व्यवस्थित. सगळी सालं त्याची काढून टाकायची बटाट्याची आणि नंतर आपल्याला ते हलक्याच हाताने कुस्करायचेत. हे सगळे मी सोलून घेतले. आता हे आपण कुस्करून घेऊ. पूर्णपणे त्याला अगदी स्मॅश करायचं नाही आहे, अगदी लगदा त्याचा करायचा नाही. थोड्याशा अशा फोडी राहू द्यायच्या बटाट्याच्या, म्हणजे छान लागतो बटाटा. अशा प्रकारे मी हे सगळे आता कुस्करून घेते. हे व्यवस्थित असे कुस्करले की त्यात आता आपल्याला आपण जो मसाला केलाय तो घालायचा आहे. पण आता हे ताट मला जरा छोटं पडलं म्हणून मी हे मोठ्या ताटात काढून घेते. दुसऱ्या ताटात हे काढून घेतल्यानंतर त्यात आता आपल्याला आलं मिरचीची पेस्ट घालायची, ही लिंबाचा रस, नंतर भरपूर कोथिंबीर घालायची आणि मीठ घालायचं आणि हे एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. छान आपलं सारण हे पूर्ण बटाट्या वड्याचं तयार झालंय. बघा अशा प्रकारे किती छान दिसतंय. हिरवं पिवळं असं सारण मस्त दिसतंय. आता हे मी त्याचे छोटे छोटे गोळे तयार करते आपल्याला बटाट्या वड्या करण्याकरता. तुम्ही हव्या त्या आकाराचे करू शकता किंवा लहान मोठे कसेही करू शकता. हे मी सगळे आता गोळे तयार करून घेते. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जिरं वगैरे सुद्धा ह्याच्यात घालू शकता. हे मी गोळे तयार करून घेतलेत. त्यानंतर आता आपल्याला साबुदाण्याच्या पिठामध्ये हे मी शिंगाड्याचं पीठ घातलंय. ह्याचं काही प्रमाण नाही आहे, कितीही घालू शकता तुम्ही किंवा नुसतं शिंगाड्याचं पीठही घेऊ शकता. त्यात तिखट घातलं, मीठ घातलं आणि आता आपल्याला हे हलवून थोडंसं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे पीठ. हळूहळू पाणी घालायचं त्यात. एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही आपल्याला पीठ. सरबरीत असं हे पीठ झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला बटाटे वडे व्यवस्थित करता येतील आणि ते कुरकुरीत होतील. मुख्य म्हणजे अतिशय खमंग आणि चविष्ट असे लागणारे हे बटाटे वडे नक्की एकदा करून बघा. हे बघा अशा प्रकारे हे मी पीठ सरबरीत असं करून घेतलंय. एकदम सैल पण नाहीये आणि घट्टही नाहीये. हे गोळे तयार केलेले मी त्यात घालते पिठामध्ये. ते आपल्याला बुडवून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये सोडायचे. ते आपल्याला तेल मी गरम करायला ठेवलंय. तेल चांगलं तापलंय आणि हे बटाटे वडे त्यात मी सोडते. आता तेल जर थंड असेल तर बटाटे वडे खाली चिटकतील, ती काळजी घ्या. चांगलं गरम कडकडीत तेल झालं कीच आपल्याला बटाटे वडे त्यात सोडायचे. हे बघा अशा प्रकारे हे छान होतात अगदी आणि खमंग खुसखुशीत असे लागतात बटाटे वडे. उपासाला नक्की आवडतील. तुम्ही करून बघा. नेहमी नेहमी आपले ते साबुदाणा वडे किंवा साबुदाणा थालपीठ होतं, त्यापेक्षा हे जरा वेगळे म्हणून खाऊन बघा. त्याकरता मी ही चिंचेची चटणी त्याच्याबरोबर ठेवली आहे. आंबट गोड अशी छान लागते आणि तळलेल्या मिरच्या. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. माझ्या इतर रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.